We are in the center of future and the past. We are in the present. आज आपण वर्तमान काळामध्ये आहोत आणि म्हणून दावीद म्हणतो स्तोत्र 116:24 मध्ये आजचा दिवस ही वेळ यहोवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी मंडळीसाठी योजली आहे. आजचा दिवस हा प्रभुवार आहे, रविवार आहे, मंडळी देण्याचा दिवस आहे आणि प्रभूला धन्यवाद असो कारण सरकारनं आराधनालय खुली केली आहे फार दिवसानंतर 8 महिन्यानंतर आणि प्रभूला धन्यवाद कारण दाविदाचं वचन दावीद स्तोत्र करता म्हणतो स्तोत्र 122 मध्ये ज्यावेळेस ते लोक मला म्हणाले चला आपण यहोवाच्या मंदिराला जाऊ त्यावेळेस मला बोर वाटलं अत्यानंद हालेलुया आनंद आहे देवाच्या मंदिरात येऊन त्याची भक्ती करण्यासाठी त्याच्या मंदिरात येऊन बसण्यासाठी आनंद आहे परंतु दुःखाची गोष्ट ही आहे की मंदिर भरलं पाहिजे गेलं पाहिजे होतं when we see that very few people have come in time our hearts are sorrowed to see that not many people do have interest or desire to come and sit in God's presence. People are scared. आज आम्ही पाहतो लोक घाबरलेले आहेत लोक दुःखी आहेत निराश आहेत फ्रस्ट्रेटेड आहेत परंतु खरा आनंद देवाच्या मंदिरात देवाच्या संगीतामध्ये आहे. वाचूया आपण स्तोत्र संहिता 84 1 ते 12 आपण काढूया वाचूया. Psalms 84 verses 1 to the end. Alternatively we will read. स्तोत्र संहिता 84 1 ते 12 आणि ह्याच अध्यायामध्ये त्या वर्षाचं एक वचन देखील आहे 5 वचन त्यावर आपण मनन करणार आहोत. तो तत्पूर्वी स्तोत्र संहिता 84 1 पासून तर 12 पर्यंत आपण पहिले वाचणार. Alternatively we are going to read Psalms 84 1 to the end. First verse I will read. हे सेनाधीश परमेश्वरा तुझी निवासस्थाने किती रम्य आहे. हे सेनाधीश परमेश्वरा माझ्या राजा माझ्या देवा तुझ्या वेद्यांजवळ आपली पिलांसाठी घरटे करण्यास चिमणीस आणि कोठे बांधण्यास स्थळ मिळाले आहे. ज्या मनुष्याला तुझपासून सामर्थ्य प्राप्त होते ज्याच्या मनाला सियोनाच्या मार्गाचा ध्यास लागला आहे तो केवढा धन्य. ते अधिकाधिक शक्ती पावत जातात सियोनात प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते. हे देवा तू आमची ढाल आहेस अवलोकन कर तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. कारण परमेश्वर देव सूर्य व ढाल आहे परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो जे सात्विकपणे चालतात त्यास उत्तम ते दिल्यापासून तो राहणार नाही. पाचवं आपण सर्व मिळून वाचूया. 5th verse we all shall read together. ज्या मनुष्याला तुझपासून सामर्थ्य प्राप्त होते ज्याच्या मनाला सियोनाच्या मार्गाचा ध्यास लागला तसंच आणखीन एक दुसरं वचन आहे दानिएलच्या पुस्तकात कोणतं आहे ते माहिती आहे ना 11:32 काढूया ते पण आता वर्ष संपत आलं तर कमीत कमी ती तिन्ही वचनं पुन्हा एकदा घेऊया पाहूया थोडंसं मंथन करूया विचार करूया काय होतं ह्या वर्षामध्ये आपल्यासाठी. दानिएल 11 अध्याय 32 वचन Daniel chapter 11 verse 32 all together we'll read. जे करारा संबंधाने दुष्टवर्तन करतात त्यास तो फूस लावून नष्ट करेल पण जे लोक आपल्या देवाचे ओळख घेतात आणि तिसरं वचन कोणतं होतं लक्षात आहे तुमच्या सर्वांच्या. फिलिपियन्स पत्र 4 अध्याय 13 वचन. Philippians chapter 4 verse 13 all together. मला सामर्थ्य देण्यासाठी निसर्ग एक मिनिटाकडे आपण प्रभूकडे पाहूया. Let us look to the Lord that God may speak to us. Gracious of our Father, this morning we thank you Lord for this day. This is the place which you have made for us. These are the people, dear ones, whom you have chosen to be here this morning. This is the day which the Lord has made for us. This situation has come into our lives by you, Lord, that we may come closer and closer to you, we may draw closer to you. Speak to me, Lord. Speak to each one of us. Anoint us, Lord, with your Holy Spirit, with your fresh oil of anointing.
We all are feeble vessels. Without you, we can't do anything. But with you, we can do all things. So, Lord, speak to us. Open our spiritual eyes of understanding. And lead us and guide us, Lord. We ask this prayer in Jesus' mighty name. Amen. प्रभूचे मी आभार मानतो की प्रभूनं मला आज त्याच्या मंदिरामध्ये ही संधी दिली आणि मंडळीचे जे वरिष्ठ अधिकारी एल्डर्स आहेत त्यांचे देखील तुम्हा सर्वांचे आभार मानतो. प्रभूमध्ये मी तुमचा आभारी आहे कारण तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करत होता. काही दिवसामध्ये मी अकोला या शहरामध्ये होतो. 23 दिवस मी राहिलो त्या ठिकाणी आणि ज्यावेळेस बंधूचा फोन आला त्यावेळेस कोणती व्यवस्था नव्हती त्या ठिकाणी येण्यासाठी, परंतु प्रभूच्या कृपेने मी येऊ शकलो आणि आज तुमच्यासमोर मी उभा राहू शकलो. जाण्याच्या आधी मी माझ्या पत्नीला म्हटलं होतं की ह्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी सरकार आराधनालय जे आहे किंवा मंदिर जे आहे, रिलिजियस प्लेस ज्याला आपण म्हणतो, ते जरूर उघडे करतील असा माझा विश्वास आहे. मी त्याला बोलून सांगितलं होतं आणि प्रभूनं ते माझी प्रार्थना ऐकली, आपली प्रार्थना ऐकली आणि आज आपण इथे आहोत. आमेन. आज जे आपण वाचलं ते सर्व मंदिराविषयी आहे. टुडे वॉट एव्हर वी हॅव रेड फ्रॉम Psalms chapter 84 speaks everything about God and His dwelling place. Read somebody aloud in English. First verse, Psalms 84:1. How lovely is your tabernacle, O Lord of hosts. How lovely is your tabernacle, O Lord of hosts. हे यहोवा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. देवाचं निवासस्थान. दाविदाला देवाच्या घराविषयी खूप आदर होता, प्रेम होतं, आपुलकी होती, जिव्हाळा होता, आवेश होता. तोच प्रभू येशू ख्रिस्ताला पण आहे. David had a lot of interest, or he had a burden for the house of the Lord. He had a zeal for the house of the Lord. And same we see in the life of Jesus Christ also. He too had zeal towards the temple of the Lord. दावीद म्हणतो या दुसऱ्या वचनामध्ये, माझ्या जीवाला यहोवाच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव देह अमर देवाला हर्षाने आरोळी मारित आहे. आपला जीव एका ठिकाणी तो म्हणतो, हे माझ्या जीवा. Somewhere he says, bless the Lord, O my soul. Here it says, my soul is waiting upon you. दुसरं वचन वाचा इंग्लिश मध्ये कोणीतरी. My soul longeth, yea, even fainted for the courts of the Lord. My heart and my flesh cried out for the living God. My flesh and my heart cried out for the living God. माझा जीव आणि माझा देह अमर देवाला हर्षाने आरोळी मारित आहे. हेच ते दिवस आहे प्रियांनो, जिथे कुठे आपण असतो किंवा असू येणाऱ्या दिवसामध्ये, त्या ठिकाणाहून आपण देवाला आरोळी मारली पाहिजे. आमचा जीव आणि आमचा देह, आमचा आत्मा यहोवासाठी झुरला गेला पाहिजे, झुरला पाहिजे. आम्हाला वाटलं पाहिजे कधी मी देवाचं दर्शन घेईन, कधी मी प्रभूच्या सानिध्यात येईन, कधी मी प्रार्थनेला बसेल, कधी मी त्यासाठी गीत गाईन, कधी मी पवित्र शास्त्र उघडीन. My heart and my flesh should long for the Lord and for His word and for His presence. चाहे आम्ही घरामध्ये असू तरी आमच्या घरामध्ये आम्हाला असं वाटलं पाहिजे, माझ्या त्या खोलीमध्ये, प्रार्थनेच्या खोलीमध्ये मी एकटी किंवा एकटा कसा बसेल, माझ्या देवाला हाक कशी मारेल, प्रभूचं सानिध्य मला हवं आहे, प्रभूची समक्षता मला हवी आहे. I need God's presence, God's anointing upon my life. आणि दाविदाला ते होते. तो म्हणतो, माझा जीव आणि माझा देव अमर देवाला हर्षाने आरोळी मारत आहे. माझा जीव झुरत आहे. तिसरं वचन वाचा कोणीतरी. मराठी इंग्लिश मध्ये वाचा. कोणत्या भाषेत वाचा. Yea, the sparrow hath found an house, and the swallow a nest for herself. For she may lay her young, even thine altars, O Lord of hosts, my King and my God. Even the birds of the air, the sparrow has found a place in your court. तुझ्या वेद्यांजवळ आपल्या पिलासाठी घरटे करायला चिमणीस आणि कोठ्या बांधण्यास निर्मित मिळाले आहे. किती सुंदर आहे नाही का. अकोला शहरामध्ये तर आमचं बसकं घर आहे, पत्र्याचं आहे, कौलं आहे आणि 2-4 झाडं आहेत आजूबाजूला. आणि माझ्या मित्राने पाहिलं मागच्या आठवड्यात एक सुतार पक्षी येतो आणि त्या खोडावर सुंदरसं तो घरटं करत आहे, चोच मारून. ते बघत होते माझे मित्र. मला म्हणे, बघा किती एवढी झाडं आहे तिकडे आजूबाजूला, ती सर्व सोडून
ह्याच ठिकाणी त्यांनी काय आलं? मी म्हटलं त्याला प्रभूला माहिती आहे हे घर कोणाचं आहे. दुसरीकडे त्यांनी केलं तर ते लोक उडून देतील ते घरटं किंवा काय, आणि इथं कुणी राहतही नाही म्हटलं. त्यामुळे देवाने त्याला सांगितलं त्या सुतार पक्षीला जा, ह्या झाडावर घरटं बांध, तिथं सुरक्षित आहे. यू आर सेफ हिअर इन माय टाउन, इन होम टाउन. One of my friends saw that one bird comes always on that tree and makes a nest, small nest for itself and for his family. I thought, why this bird should come, leaving aside all the other trees and come to this tree which is in my courtyard. Maybe God has told that bird to be here and to be safe. सुरक्षित आहे त्या ठिकाणी. आज आपण इथे आहोत प्रियानो, देवाच्या मंदिरामध्ये, देवाच्या सानिध्यामध्ये आम्ही सुरक्षित आहोत. देवाच्या घरात, देवाच्या जवळ आम्ही सुरक्षित आहोत. आज आम्ही त्याची भक्ती आराधना केली पाहिजे. जे विश्वासणारे देवाच्या वचनाजवळ आहेत, प्रभू जवळ आहेत, प्रभूच्या वेदीजवळ आहेत, प्रभूच्या हृदयाच्या जवळ आहेत, ते सुरक्षित आहेत. सेफर आर दोज पीपल हू आर क्लोज टू हिम. या ठिकाणी इव्हन चिमण्या देखील आपली घरटी बांधतात. त्यांना देखील समजलेलं आहे की आपलं पोट इथं असावं. 4थं वचन वाचा, कोणीतरी मराठीत वाचा किंवा इंग्लिशमध्ये वाचा. तुझ्या घरात राहणाऱ्याची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतात. Blessed are those who dwell in your house, for they shall still be praising you. Those who dwell in your house, जे परमेश्वराच्या घरात राहतात ते निरंतर त्याची स्तुती करतात, त्याची भक्ती करतात. मी असं म्हणतो की जे परमेश्वराच्या सानिध्यात राहतात, those who dwell in his presence, because we are not going to be here whole day. We are going to go back home. But if you are living in his presence, त्याच्या सानिध्यामध्ये जर आम्ही राहतो तर प्रियानो आपण नेहमी स्तुती गीत गात राहू. प्रवास करत असू, कामावर जात असू, बाहेर जात असू, तरी आपण त्याची भक्ती, त्याची स्तुती केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या अंतःकरणामध्येच जणू काय परमेश्वर वास करण्यास येतो, आणि ज्यावेळेस त्याचं वास्तव्य हृदयात असतं त्यावेळेस आमच्या मुखातून स्तुती बाहेर पडते. 5 वचन आपण सर्व मिळून वाचूया. 5th verse all together. ज्या मनुष्याला तुझपासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सेवण्याच्या मार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य. ज्या मनुष्याला तुझपासून सामर्थ्य प्राप्त होते, द पर्सन हू रिसीव्स स्ट्रेंथ फ्रॉम यू. इंग्लिश मध्ये वाचा कोणीतरी मोठ्याने. Blessed is the man whose strength is in him, in whose heart are the ways of God. Blessed is that man whose strength is in you. धन्य तो पुरुष ज्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते. देवाचं सामर्थ्य, देवाची शक्ती ज्याला प्राप्त होती तो धन्य आहे. हॅपी इज दॅट मॅन. प्रश्न हा आहे, काय तुम्हाला ती शक्ती, ते सामर्थ्य मिळालेलं आहे काय? हॅव यू रिसीव्ड दॅट स्ट्रेंथ फ्रॉम द लॉर्ड? कोणाला मिळतं हे? ज्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे. पहिली गोष्ट, हू रिसीव्ड द स्ट्रेंथ? द वन हू हॅज बिलीव्ड इन द लॉर्ड जीसस क्राइस्ट. ख्रिस्त येशूवर ज्याने विश्वास ठेवलेला आहे त्याला ही शक्ती प्राप्त होते. दुसरं, ज्याने आपली सर्व पाप कबूल केलेले आहे त्याला ती शक्ती प्राप्त होते. ज्याने यहोवाला आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे त्याला ती शक्ती प्राप्त होते. ज्याने यहोवाला आरोळी मारलेली आहे त्याला ही शक्ती प्राप्त होते. ज्याने यहोवापासून मागितलेलं आहे, काय मागितलेलं आहे? आत्म्याचा अभिषेक, आत्म्याचं सानिध्य, त्याला ती शक्ती प्राप्त होते. जो यहोवाला मागतो त्याला मिळते. देवाचं वचन सांगतो, जो कोणी ज्ञानानं उणा आहे, जो कोणी कोणत्याही गोष्टीमध्ये उणा आहे, मागा म्हणजे मिळेल. आणि म्हणून प्रियानो, ज्या मनुष्याला देवापासून शक्ती, सामर्थ्य, अनुग्रह प्राप्त होतो तो धन्य आहे. ब्लेसेड इज दॅट मॅन. आज आपण आशीर्वादित आहोत, धन्य आहोत, कारण आपण देवाच्या मंदिरात आलेलो आहोत. ही पण फार भाग्यता आहे. दिस इज ऑल्सो ब्लेसेडनेस. आमेन. जागृत आहे सर्व? हा, तुमचा आवाज येत नाही कारण मास्क केला, मी मास्क काढलेला आहे. मास्क जरी असलं, घरात असेल, बाहेर असेल, तरी आपल्याला धन्यवाद द्यायचेच आहे. इव्हन आपल्या मुखातून जरी शब्द बाहेर पडले नाही, सरकार म्हणतं की सोशल डिस्टन्स ठेवा, थुकीद्वारे, बोलण्याद्वारे करोना वाढेल. परंतु मी असं म्हणतो, बरं ठीक आहे, लावला मास्क, पण अंतःकरणाची जी आराधना वर जाते त्याच्यावर कोणी मास्क लावू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. नो वन कॅन पुट अ मास्क ऑन अ हार्ट ॲज वी वर्शिप. आणि या ठिकाणी आपण पाहतो की ज्या मनुष्याला देवापासून सानिध्य प्राप्त झाले तो धन्य आहे, तो आशीर्वादित आहे.
आपण फिलिप्पियरास पत्र 4:13 मध्ये वाचतो, संत पौल म्हणतात, मला सामर्थ्य देण्याच्या ठाई मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. मला सामर्थ्य देण्याच्या ठाई मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. I can do all things through Christ who strengthens me. That means without Christ and his help I can do nothing. त्याच्याशिवाय मला काही करता येणार नाही. तो जर मला शक्ती देतो, तो जर मला सामर्थ्य देतो, तो जर मला अनुग्रह देतो, तरच मी करू शकतो, तरच आम्ही इथून बसू शकतो, तरच येऊन आम्ही इथं त्याची भक्ती उपासना करू शकतो, तरच आम्ही त्याची सेवा करू शकतो, आम्ही बाहेर जाऊ शकतो, आम्ही बागडू शकतो, आम्ही आनंदाने देवाच्या मंदिरात येऊ शकतो आणि इथून आनंदाने शांतीने घरी जाऊ शकतो, त्याची सुवार्ता सांगू शकतो आणि त्याच्या येण्यासाठी तयार राहू शकतो. केवळ देवाची शक्ती, देवाचा अनुग्रह. ज्या मनुष्याला देवाची शक्ती प्राप्त होते म्हणजे याचा दुसरा अर्थ असा आहे, ज्या मनुष्याला देवापासून अनुग्रह आणि कृपा प्राप्त होते. समजतंय? आमेन. ज्या मनुष्याला शक्ती म्हणजे अनुग्रह. कारण आताच आपण वाचलं स्तोत्र संहिता 84 11 वाचा बरं मराठीत वाचा. कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यास उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. हा, परमेश्वर देव सूर्य व ढाल आहे. तो अनुग्रह व गौरव देतो. आत्ताच आपण वाचलं. शक्ती देतो म्हणजे काय? अनुग्रह, कृपा, दया आणि गौरव पण देतो. आणि जे सात्विकपणे चालतात त्यास उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. उत्तम काय आहे? काय आपल्याला जगामध्ये असं वाटतं हे उत्तम आहे, देवाने मला द्यावं, अशी कोणती गोष्ट आहे? विच इज द थिंग दॅट आय नीड टू हॅव फ्रॉम द लॉर्ड, विच इज द बेस्ट थिंग. इंग्लिशमध्ये वाचा, उत्तमला काय म्हटलं आहे? For the Lord God is the sun and shield. The Lord will give grace and glory. No good thing will he withhold from them that walk uprightly. No good thing will he withhold from those who walk uprightly. जे सात्विकपणे चालतात, जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून चालतात, जे त्याच्या वचनावर विश्वास ठेवून चालतात, जे त्याच्या वचनाप्रमाणे आचरण करतात, देवाची भक्ती करतात, आराधना करतात, देवाची आज्ञा पाळतात, त्यांना तो उत्तम ते दिल्या वाचून राहणार नाही. तुमच्यासाठी माझ्यासाठी उत्तम काय आहे? चांगलं घर, घरामध्ये चांगल्या वस्तू, गाडी, जॉब, भरपूर पगार. कोणती चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी? विच इज द बेस्ट थिंग दॅट आय नीड टू हॅव इन दिस लाईफ? जीवन, आयुष्य, दीर्घ आयुष्य, आरोग्य. आणि येशू ख्रिस्त म्हणतो तेच देण्यासाठी मी आलो आहे. प्रेज द लॉर्ड. योहान 10:10 मध्ये तो म्हणतो, आपल्याला ते पाठ आहे, चोर देखील येतो, तो चोरी, नाश आणि घात करण्यास येतो. चोर देखील आहे. द thief cometh but to steal, kill and destroy your life. Your life on this earth, he comes to destroy. पण तो येशू म्हणतो, मी पण आलो आहे, I have come to give you with the best thing. What is that best? The good thing? Life, everlasting. जीवन देण्यासाठी येशू ख्रिस्त आलेला आहे. तुम्हाला आणि मला विश्वासणाऱ्यांना देवापासून एक सर्वात महत्वाची गिफ्ट आहे, पर्वणी आहे, आणि ती आहे जीवन. उत्तमचं जीवन, भरपूर जीवन, ख्रिस्तामधील जीवन. आणि ते जीवन फक्त येशू ख्रिस्ताकडेच आहे. ते जीवन कोणाकडे आहे? येशू ख्रिस्ताकडेच आहे, जगात नाहीये. This life is not in this world anywhere. You will not find it any shop, any mall, any good country, rich country, east, west, north, south. No need to go east, west, north, south. कुठं जायची गरज नाहीये. जिथं आहोत तिथंच आपल्याला ते जीवन मिळू शकतं. ते त्याच्याकडे आहे, वरून ते खाली येतं. तो म्हणतो मी देतो तुम्हाला. वचनास असं सांगितलं जॉन 3:27 मध्ये, योहान 3:27 मध्ये, A man on this earth can receive nothing unless it has been given to him from above. मनुष्याने हा भूतलावर वरून दिल्या गेल्याशिवाय काहीही प्राप्त होत नाही. जे आम्हाला जे मिळालेलं आहे, भौतिक असेल, आत्मिक असेल, ते सर्व कुठून मिळालेलं आहे? वरून, देवाकडून. आम्ही ते आमच्या शक्तीनं, आमच्या बुद्धीने नाही मिळू शकत. आणि म्हणून सर्व देवापासून मिळतं, वरून. सर्व उत्तम गोष्टी, चांगल्या गोष्टी वरून खाली येतात, तुमच्यासाठी, माझ्यासाठी. या ठिकाणी सांगितलं उत्तम काय आहे? उत्तम जीवन आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो ते जीवन रक्तामध्ये आहे.
ते जीवन कुठे आहे? रक्तामध्ये. थोडा रक्त हा शब्द भयानक वाटतो. कुठं रस्त्यावर इकडे तिकडे जर काय रक्त किंवा ऑफिसमध्ये कुठं पायऱ्या चढताना कुठं लाल बिल दिसलं, पान खाऊन थुकलेलं असतं, पण आपल्याला भीती वाटते ती, अरे काय रक्तच आहे की काय. एकदा एक परदेशीय आमची फ्रेंड आली होती, लहान होतो आम्ही, आणि इस्रायलवरून आली होती ती. 16 वर्षाची होती ती. आम्ही जात असताना ऑफिसमध्ये सरकारी काही काम होतं त्यांची, ते सगळं पान खाऊन थुकलेले होते, लाल लाल रंगाचे सगळे चिंतोडी. ती पाहती म्हणजे माय गॉड ऑल ब्लड हिअर. म्हटलं ते ब्लड नाही आहे, ते सगळं थुकलेलं आहे ते पान खाऊन. तिला माहित नव्हतं बिचारीला, का तिकडं तसं नाही ना. रक्त जर आपण पाहतो कुठं रस्त्यावर, समजा गाड्याचा चक्काचूर काही झालेला आहे, तिथं तर लाल लाल पाहिजे आपण घाबरून जातो, अरे बापरे. परंतु मला सांगू द्या, रक्तामध्ये जीवन आहे. दिस लाईफ ओनली इन द ब्लड ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. ख्रिस्ताच्या निष्कलंक निर्दोष अशा रक्तामध्ये सार्वकालचे जीवन आहे. जीवन आहे, रक्तामध्ये जीवन आहे. रक्त नाही तर जीवन नाही. डॉक्टर देखील म्हणतात की बाबा तुमचं एचबी कमी होत आहे, 10 वरून 7 वर आले, 7 वरून 5 वर आले, काळजी घ्या, ऍडमिट व्हा, रक्त फार कमी आहे, ॲनेमिक झालेले आहात, हे खा ते खा, आणि फारच कमी झालं तर मग आता ऍडमिट व्हा आणि रक्त चढवा. कारण रक्तामध्ये जीवन आहे. रक्त नाही तर जीवन नाही, शक्ती नाही, ॲनेमिक होऊन जातो मनुष्य. रक्तामधले ते प्लेटलेट जरी कमी झाले, डेंग्यू, तरी लोक घाबरतात आणि मग ते मेडिकेशन आणि सर्व प्रकारे औषध उपचार होतात यासाठी की ते प्लेटलेट जे आहे ते वाढवले गेले जावे. रक्तामध्ये जीवन आहे, रक्तामध्ये आरोग्य आहे. नवीन करार जुना करार सर्व सांगितलेलं, आपण ते उघडून पाहणार नाही, ही वचन आपल्याला माहीत आहे. पण आज मला तुम्हाला सांगायचं आहे, आज आम्ही आराधना करण्यासाठी आलो असताना एकाच गोष्टीसाठी विशेषतः आपण आराधना करतो, आणि ते आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र रक्त. या संबंधाने आपण आराधना करतो. प्रेज द लॉर्ड. We worship him only for one important thing, and that is the blood of Lord Jesus Christ. आराधना करणे म्हणजे ह्या दिवसामध्ये ज्यावेळेस आपण घरामध्ये होतो, दरवाजे खिडक्या बंद करून आपण आपल्या खोलीत प्रार्थना करत होतो, सर्वत्र लॉकडाऊन होतं, रस्त्यावर यायचं नाही, आले की दंडुके मिळणार होते पाठीवर, बरोबर. मॉर्निंग वॉक जे करत होते त्यांना पण दंडुके मिळायचे. घराच्या बाहेर निघायचंच नाही. मार्च महिना, एप्रिल महिना, मला वाटतं मेचा अर्धा महिना फार कडक गेला. त्या काळामध्ये आपण काय करत होतो? त्या काळात आपण देवाच्या आपण घरामध्ये बसून आपण पवित्र शास्त्र उघडत होतो. त्यावेळेस आराधना काय ह्या गोष्टीविषयी मी प्रभूला विचारत होतो की आराधनाला बंद आहे, मग काय झालं पाहिजे? तर प्रभूच्या आत्म्याने मला निर्गमाकडे वळवलं. चला तर काय सांगते निर्गमाचं पुस्तक याचा 12वा अध्याय. लेट अस टर्न टू द बुक ऑफ Exodus chapter 12. During the lockdown time, when the lockdown was very strict in the month of March, April and May, I was meditating upon worship. What is worship? Because all the worship places were closed. So the Spirit of the Lord led me to the Exodus chapter 12. And we know all the things that is given in it. Few verses we will read. आपण फक्त काही वचनं वाचणार आहोत. 24, 25, 26, 27, 28 आळीपाळीने वाचूया. Exodus chapter 12 verses 24 to 28 ऑल्टरनेटिव्हली. आळीपाळीने वाचू. निर्गम याचा 12वा अध्याय 24 पासून 28 पर्यंत आळीपाळीने बघा, लक्ष देऊन वाचा बरं का. हा विधी तुम्हाला व तुमच्या पुत्र पौत्राला निरंतरचा आहे असे समजून तो पाळावा. जो वचन 26 मी वाचत आहे. तुमची मुले बाळे तुम्हास विचारितील की या उपासनेचा अर्थ काय? तेव्हा तुम्ही इस्रायल लोकांनी जाऊन तसे केले. यहोवाने मोशेवरून यास आज्ञा दिली होती त्याप्रमाणे त्यांनी केले. आता पहा काय होत आहे या ठिकाणी, लक्ष देऊ नका. लिसन टू मी. वर्शिप इज नथिंग बट टू सेलिब्रेट दी पासओव्हर फीस्ट ऑफ पासओव्हर. आराधना म्हणजे वलांडण सण पाळणे होय, हे यावरून आपल्याला दिसतं. इट इज अ सेलिब्रेशन, साजरं करणं आहे.
जसं आपण ख्रिसमस साजरा करतो, गुड फ्रायडे, ईस्टर साजरा करतो, सण आला जवळ की आपल्याला आनंद वाटतो, चांगली गोष्ट आहे. परंतु आराधना, वर्शिप हा देखील एक साजरा करण्याचा एक प्रसंग आहे. आणि हे आपण वचनातून पाहतो. या ठिकाणी सांगितलेलं आहे, यहोवाने मोशेला सांगितलं, तुमच्या मुलाबाळांना सांगा की हा उपासनेचा प्रकार काय आहे. मराठी सांगितलं उपासनेचा, काही भाषांतरात लिहिलेलं आहे सेवेचा. इंग्लिशमध्ये पण वेगळं आहे, परंतु मराठी ही जी माझी ओरिजिनल भाषा आहे ओवी, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे उपासनेचा प्रकार काय आहे, हा उपासनेचा अर्थ काय आहे. हा अर्थ वलांडन सणाकडे दाखवतो. आता वलांडन सण म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय पास ओव्हर लॅम्ब, फिस्ट ऑफ पास ओव्हर. इस्रायल लोकांना यहोवाने सुरुवातीला सांगितलं, पहिल्या वेळेस जेव्हा पाळला, घरामध्ये राहा. कुठे राहा? कारण बाहेर करुणा आहे. बाहेर काय आहे? करुणा आहे. कुठे राहा? घरामध्ये. कारण घरामध्ये काय आहे? करुणा आहे. प्रभूची करुणा आहे, है ना. घरामध्ये सिस्टर करुणा पण आहेत, नाव पण आहे बहिणीचं, आणि देवाची पण काय आहे? करुणा आहे. घरात देवाची आज्ञा आहे. ह्या इस्रायल लोकांना सांगितलं की हे इजिप्तमध्ये होते, परदेशामध्ये होते, शत्रूच्या हातात सापडलेले होते. आता त्यांना सुटका हवी आहे, निर्गमन हवं आहे, त्यांना डिलिव्हरन्स हवं आहे आणि सामर्थ्य हवं आहे. कसं मिळेल? 10 चमत्कार होऊन गेले तरी त्यांची सुटका झाली नाही. फारोने त्याचं कठोर कठीण केलं होतं. आता त्यांना सुटकेसाठी एकच उपाय होता. यहोवाने सांगितलं, सर्वांना सांगा आपापल्या घरात बसा. पहिली गोष्ट, दारे खिडक्या बंद करा. मग काय करा? एक बकरं घ्या, कोकरं घ्या, ते कापा, त्याचं रक्त एका भांड्यातून घेऊन एका फांदी, झाडाची फांदी घ्या, बुचकळा, आणि घराच्या बाहेरून दाराच्या किंवा खिडकीच्या वर ते लावा, रक्त लावा कोकऱ्याचं, आणि घरामध्ये बसा आणि बेखमीर भाकर खा. भाकर खा आणि ते घाईघाईने खा. हा तुमच्यासाठी निरंतरचा वलांडन सण होय. मग काय होणार आहे? रात्रीचा जो दूत आहे, मरणदूत, जो देवाची योजना पूर्ण करणार आहे, तो प्रत्येक घरोघरी जाऊन बाहेरून तो घर पाहणार आहे. ज्या घराला रक्त लागलेले, कोकऱ्याचं रक्त लावलेले बाहेरून, ते घर तो काय करणार आहे? ओलांडून जाणार आहे. हालेलुया. ओलांडून जाणार आहे. मृत्यू, नाश, घात, पाप, आजार, समस्या त्या घरात येणार नाही. तो ओलांडून जाणार आहे. पण दुसऱ्या मिस्र देशामध्ये ज्यावेळेस तो जाईल देवदूत, त्यावेळेस तो पाहिल घरं आहे सुंदर. मिस्रांची घरं फार मोठी मोठी होती. मिस्रांची घरं सर्व मोठे मोठे, आणि त्या मिस्र लोकांच्या त्या घरामध्ये तो पाहिल बाहेरून रक्त दिसत नाही कोकऱ्याचं. त्यावेळेस त्या ठिकाणी प्रथम पुत्र मारण्यात येईल. देवाने ही आज्ञा दिली. इस्रायल लोकांना ती आज्ञा समजली, आणि त्या रात्री इस्रायल लोकांनी तो विधी जसा तसा पाळला. ते घरात बसले. घरामध्ये राहून त्यांनी यहोवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केलं असं सांगितलं आहे. आणि त्यांनी यहोवाची भक्ती केली, यहोवाची स्तुती केली, आणि ते सर्व त्या मरणातून वाचले. आणि त्याच रात्री आपण वाचतो, मिस्र देशामध्ये मोठा हाहाकार उडाला. मिस्र देशामध्ये रडणं, आक्रोश. का? देवाचा क्रोध त्यांच्यावर आला. प्रियांनो, ह्या दिवसामध्ये मी बारीक रीतीने देवाचं वचन वाचत होतो. एका साईडला, एका बाजूने टीव्ही देखील पाहत होतो. न्यूजपेपर तर बंदच होते, परंतु टीव्हीद्वारे येणारी बातमी खरी मानून आपण ऐकत होतो. संपूर्ण जगामध्ये हाहाकार, संपूर्ण जगामध्ये समस्या अजूनही आहे. संपूर्ण मानवजातीमध्ये भीतीचं थैमान आहे. लोक घाबरून गेले. पुढं काय होईल? पुढं काय होईल? वचनात सांगितलेलं आहे सर्व काय काय होईल. मला लोक विचारतात 2021 मध्ये काय असेल. म्हटलं मी काय भविष्य वक्ता आहे काय? ते काय ते हातावर बघतात ते काय त्याला म्हणतात? ज्योतिष आहे का? म्हटलं बायबल सांगतं सर्व काय होणाऱ्या गोष्टी विदित करतो. बायबल सांगतं, संत पौल तीमोथेला म्हणतो, हे तीमोथेया समजून घे, शेवटल्या काळी अच्छे दिन नाही आएंगे. अच्छे दिन म्हणणारे वॅक्सिनच्या मागे लागलेले आहेत. पुण्यातून वॅक्सिन शोधत आहे. पुढे वॅक्सिन, चांगली गोष्ट आहे. वॅक्सिन तर पाहिजे आहे. पुण्यामध्येच आहे मोठी फॅक्टरी, हडपसर या ठिकाणी. परंतु अच्छे दिन तो नाही आएगा असं मला वाटतं. येणारे दिवस वाईटच असतील, कठीण दिवस असणार आहे. समजून घ्या.
बायबल सांगतं पवित्र शास्त्रानुसार येणारा प्रत्येक दिवस वर्ष कठीण असणार आहे. विश्वास राखण्यासाठी फार कठीण असणार आहे, कारण आपल्याला संकटातून त्या राज्यामध्ये जायचं आहे. Praise the Lord. मोठ्या संकटातून त्या राज्यामध्ये जायचं आहे. आणि मग या ठिकाणी आपण पाहतो इस्रायल लोकांची सुटका केवळ कोकराच्या रक्ताने झाली. ह्या काळामध्ये आम्हाला आता बकरं घ्यायची गरज आहे का? जसं बकरीतलं आपण विकत घेतात आपले शेजारी, कुठेतरी बाजारात जाऊन 10,000चा बकरा विकत घेऊन कापायचा नाही, आपल्याला ती गरज नाही. पण आनंदाची गोष्ट ही आहे, आज जे मंदिरामध्ये मध्ये ते ठेवलेला आहे हा टेबल, हा काय सांगतो? आपल्यासाठी, मानव जातीसाठी एक गुड न्यूज आहे. आणि ती चांगली वार्ता ही आहे, आपल्यासाठी देवानं त्याचा पुत्र कोकरा म्हणून पाठवलेला आहे. हालेलुया. आणि तो कोकरा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ज्यावेळेस तो रस्त्याने जात होता, येशू ख्रिस्त रस्त्याने जात होता, बप्तिस्मा करणारा योहान त्याच्या शिष्याला म्हणतो, अहो पहा पहा पहा, हा कोण? जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. तुमचं आणि माझं पाप, संपूर्ण मानव जातीचं पाप आणि अपराध त्याच्यावर टाकण्यात येणार. जसं जुन्या काळात आपण पाहतो, as we see the olden days, that the lamb was to be brought near the court to be offered as a sacrifice for the sins of the people of Israelites and for the sins of high priest. And without the blood, high priest never is to enter into the most holiest of holy. He had to offer the blood sacrifice to the Lord for the sins he committed and for also the sins which people of Israelites committed against God. And so without blood there was no remission of sins. इब्री 9:22 मध्ये सांगितलेलं आहे, रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा नाही. म्हणून प्रियानो, देवाच्या येशूच्या रक्तामध्ये पापांची क्षमा आहे. आज आम्ही त्याची आराधना केवळ त्या येशू ख्रिस्ताबद्दल, त्याच्या रक्ताबद्दल केली पाहिजे की त्याने रक्त सांडलं, तो मारण्यात आला, तो पुरण्यात आला, तो जिवंत झाला, आज तो जिवंत आहे म्हणून तुम्ही आणि मी जिवंत राहू शकतो. हालेलुया. बिकॉज ही लिव्हeth आय कॅन लिव्ह, आय कॅन फेस टुमॉरो. बिकॉज ही लिव्हeth, तो जिवंत आहे म्हणून तुम्ही आणि मी जिवंत राहून त्या जिवंत देवाची आराधना करू शकतो. म्हणून प्रियानो, मला सांगू द्या, आजचा दिवस हा चूप राहण्याचा दिवस नव्हे. एका ठिकाणी आहे बायबलमध्ये, हा दिवस चूप राहण्याचा दिवस नाहीये. हा दिवस प्रभूमध्ये आनंद करून यहोवाचा आभार मानले पाहिजे, त्याच्या पुत्राबद्दल, ख्रिस्ताबद्दल. त्याने रक्त सांडलो, तुम्हाला मला त्या मिश्रातून, पापाच्या दास्यातून, बंधनातून, मृत्यूच्या भयातून, दास्यातून बाहेर काढलेलं आहे. आणि आम्हाला त्याने वचन दत्त देशामध्ये, त्याच्या मंदिरामध्ये आणलेलं आहे, जिथं त्याचं वचन म्हणजे त्याचा पवित्र आत्मा, देणगी आम्हाला प्राप्त झालेली, तारण मिळालेलं आहे, पापांची क्षमा मिळालेली आहे येशूच्या रक्ताद्वारे. आणि ती क्षमा कायमची मिळालेली आहे. हालेलुया. कायमची मिळालेली आहे, फक्त त्या तारणाच्या दिवसासाठी नाही. आमचं तारण झालं फार पूर्वी, पण रोजचं तारण, रोजची क्षमा आणि रोजचं जीवन ख्रिस्तामध्ये जगण्यासाठी ती क्षमा प्राप्त झालेली. म्हणून दावीद म्हणतो, ज्याच्या पापाची क्षमा झालेली, ज्याच्या पापावर पावरून घातलेले, तो धन्य, तो आशीर्वादित. आपण आशीर्वादित का आहोत? माझ्या पापांची त्याने काय केली? क्षमा. Why am I happy? Why am I blessed? Only for one important thing, that all my sins are forgiven. I am forgiven, but he was condemned. त्याला दंडाज्ञा झाली, पण मला क्षमा मिळाली. म्हणून आज आपण त्याची भक्ती उपासना केली पाहिजे की आम्हाला दंडाज्ञा नाही, आम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा नाही, आम्ही मरणातून जीवनात बाहेर गेलो आहे. We have crossed from death into life. No more curse. नुसते आशीर्वाद, शाप नाही. आता शापाधीन आपण नाही, शापाखाली नाही, शापाधीन नाही. ख्रिस्ताने आमचे शाप, ताप, आजार, विकार, आमचं मरण, आमचं अश्रू सर्व स्वतःवर घेतले. तो बळी झाला आणि त्याने आम्हाला मुक्ती दिली, अर्थात पापांची क्षमा. म्हणून आज आपण त्याचे आभार मानले पाहिजे, मेसाबद्दल आभार मानले पाहिजे. आणि जाता जाता एक सांगतो, मागील दिवसामध्ये मी पेपरमध्ये वाचत होतो, प्लाझ्मा थेरपी खूप उपयोगी पडते. प्लाझ्मा माहिती आहे ना तुम्हाला, रक्तातून प्लाझ्मा काढतात. कोणाच्या? जो मनुष्य बरा झालेला आहे कोविडद्वारे, घरी चाललाय, त्याला म्हणतात थांब तुझा प्लाझ्मा घेऊ दे आम्हाला. त्याचा प्लाझ्मा काढतात आणि जो आजार आहे त्याला इंजेक्ट करतात. कशाला? की जो आजार आहे तो काय व्हावा? बरा व्हावा. माझे डोकं मग चालू लागलं, अरे हा जो पापी मनुष्य, घातक मनुष्य, अपराधी, पापी, त्याचं हे काढतात ते प्लाझ्मा आणि एखाद्या दुसऱ्याच्या शरीरात घुसवतात आणि सर डॉक्टर्स म्हणतात हा बरा होईल दुसरा जो आजार येतो. मला विचार आला, ज्या ख्रिस्तानं, जो पवित्र
जो निष्कलंक, जो माझ्यासाठी ज्याने मरण घेतलं, जो मेला पूर्ण गेला, त्याचा प्लाझ्मा, त्याचं रक्त मला किती शक्ती देण्यास समर्थ आहे. हालेलुया. आमेन. हे त्याचं रक्त आहे. हे जरीच एक बाटली इकडं बंधूने आपण चर्चमध्ये एक दाक्षर आणतो, हे रूप आहे दर्शक रूपानं, परंतु अर्थ काय आहे? ख्रिस्ताचं रक्त. येशू ख्रिस्त म्हणतो योहान 6:54 मध्ये, जो ही भाकर खातो आणि जो हा प्याला पितो तो मजमध्ये राहतो, मी त्याचमध्ये राहतो. He says that whoever eats my flesh and drinks my blood, much more powerful than plasma. त्या सरकारच्या त्या प्लाझ्मा थेरपीपेक्षा जर हे रक्त, ही भाकर जर आम्ही विश्वासाने, त्या विश्वासाने घेतो, खातो, पितो, तर आम्हाला ह्या प्लाझ्माची आणि इव्हन वॅक्सिनची पण गरज लागणार नाही. एवढं त्याच्यामध्ये सामर्थ्य प्रिय. त्याच दिवशी मी घरामध्ये सांगितलं, दर रविवारी आपण मंदिरं बंद होती, घरामध्ये आपण घेणार भाकर मोडणार आणि प्रभूचं शरीर आणि प्रभूचं रक्त घेणार. त्या जगाच्या प्लाझ्मापेक्षा आणि वॅक्सिनपेक्षा मला असं वाटतंय, माझा विश्वास आहे, ख्रिस्ताचं रक्त आणि ख्रिस्ताचे शरीर माझ्या कुटुंबासाठी पुरेसं आहे. हे त्याचं वचन आहे. तो येईपर्यंत आठवण करायची आहे. समजते तुम्हाला? आर यू अंडरस्टँडिंग? येशू ख्रिस्ताने 2020 वर्षापूर्वी सांगितलं, माझ्या स्मरणार्थ हे करा. हा पाळा, हा विधी आहे, ही साक्ष आहे, हे सामर्थ्य आहे, हे जीवन आहे. हे घ्या आणि जगा. म्हणून आज देवाच्या मंदिरात येऊन त्याची आराधना करण्यासाठी आणि मंदिरातून पवित्रतेने भाग घेण्यासाठी हे त्याचं रक्त आणि त्याची भाकर, त्याबद्दल आपण प्रभूचे आभार मानूया आणि त्याला धन्यवाद देऊया. जर आपण कुठं चुकलो असू तर त्याला प्रथम क्षमा मागू. प्रभू, तुझ्या रक्ताचं महत्व, तुझ्या भाकरीचं महत्व आम्हाला समजलं नसेल ते आम्हाला समजून सांग. ह्या दिवसामध्ये तू माझी भेट घे, मला समजून सांग, मला तुझ्या जवळ घे आणि तुझं रहस्य मला प्रकट कर. कारण केवळ ख्रिस्ताचं रक्त आणि ख्रिस्त येशूच आम्हाला ह्या जगाच्या सर्व महामारीपासून, जगाच्या सर्व समस्येपासून सांभाळू शकतो आणि जीवन देऊ शकतो. या आपण एक वचन वाचूया आणि मग त्याच्या आराधनेसाठी जाऊया. स्तोत्रसेचा 84 काढूया. सहा सातच वाचू आपण. स्तोत्रसेचा 84, 6, 7 सर्व मिळून वाचणार आहोत. Psalms 84, 6 and 7 we are going to read together. शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्या झेराचे स्नान करते. अगोटीचा पाऊस आहे त्याची आबादानी करते. ती अधिकाधिक शक्ती पावत जाते. सियोनात प्रत्येकाला देवाचा दर्शन. शोकजनक खोऱ्यातून जाताना, मृत्यू छायेच्या दरीतून जाताना, या जगातील महामारीतून, विश्व महामारीतून आपण जात असताना प्रभू येशू ख्रिस्त त्याचं वचन आपल्यासाठी झऱ्याचं स्थान आहे. आणि म्हणून जसं जसं आपण येशू ख्रिस्ता जवळ येऊ, आपण अधिक अधिक शक्ती प्राप्त करून घेऊ आणि त्याच्या सियोनात प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते, देवाचे सामर्थ्य लाभते, देवाचा अनुग्रह लाभतो, देवाची कृपा लाभते. या आपण त्या जिवंत देवाची भक्ती, उपासना, आराधना आत्म्याने करेपणाने करूया. कारण ही वेळ खूप गंभीर आहे, महत्वाची आहे तुमच्या जीवनासाठी. प्रभू येशूमध्ये महान कार्य केलेलं आहे ते थोडं आठवूया. आपण वधस्तंभाकडे पाहूया, ज्याने स्वतःचा प्राण दिला, ज्याने एवढी प्रीती आपल्यावर केली. प्रथम आपल्यावर त्याने प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करू. यासाठी की आपण त्याची आराधना करावी. त्याच उद्देशासाठी त्याने आपल्याला बनवलं आहे. यशा 43:19 मध्ये सांगितलं, याच उद्देशाने या मनुष्याला मी निर्माण केलेलं, घडवले की त्याने माझं गौरव करा. या आज आपण त्याचं गौरव करूया, त्याला धन्यवाद देऊया. एक कोरस गाऊया आणि मग आपण सर्वजण या प्रभूच्या आराधनेमध्ये जाऊया. एक इंग्लिश कोरस आहे, तुम्हाला येते की नाही मला माहित नाही. इन द नेम ऑफ जीसस, इन द नेम ऑफ वी हॅव द विक्ट्री. मराठीमध्ये पण आहे मला वाटतं, येशू नामामध्ये मराठीमध्ये असेल तर इंग्लिश मराठी आहे ना. कोरस आहे बघा. हा 185 आलं, समोरच आलं. आणि इंग्लिशमध्ये गाऊया. फर्स्ट विल सिंग इन इंग्लिश and in Marathi. 185, 185. In the name of Jesus, through the blood of Jesus, we have the victory. Hallelujah. In
चालवेल. एक भाऊ एक बहीण नेहमीप्रमाणे आपण थोडक्यात आराधना करूया. 1 मिनिटाची का असं ना प्रभूला धन्यवादाची आपण स्तुतीची प्रार्थना. हे माझ्या स्वर्गातील स्तुतीस पात्र भयासयोग्य अशा एक असणारे भाऊ बहीण यांच्या समवेत बसून आणि विशेष करून आपल्या पवित्र मेघाभोवती बसून तुझे उपकार करण्यासाठी, त्याच्या पवित्र मेजामध्ये सहभागी होण्यासाठी, त्याचं वचन, सुंदर असं वचन ऐकण्यासाठी हा समय दिला, याबद्दल आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. काही दिवसासाठी आपण बुधवारची प्रार्थनेची सभा आणि शुक्रवारचा जो शास्त्राभ्यास आहे तो थोडे दिवस आपण स्थगित केलेला आहे, थांबवलेला आहे. काही कारणं आहेत त्याच्यासाठी, आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. परंतु त्या दिवशी आपण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये आपण प्रार्थना करू शकता. मंडळीच्यासाठी, आपल्या पवित्र जनांसाठी, आपल्या बंधू बहिणींच्यासाठी आणि या कठीण अशा भयंकर परिस्थितीसाठी आपण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये त्या दिवशी आपण प्रार्थना करू शकता, वचन वाचू शकता. अनाउन्समेंट दुसऱ्या काही नाहीये. येणाऱ्या दिवसामध्ये पुन्हा प्रभूची इच्छा असेल तर पुढच्या रविवारी पुन्हा एकदा आपण आराधनेसाठी या ठिकाणी एकत्र येणार आहोत. प्रार्थना करूया. प्रेमळ पवित्र जिवंत देव बापा, आजच्या या सुंदर दिवसाबद्दल, या सुंदर सहभागितेबद्दल पुन्हा एकदा प्रभू आम्ही आपल्या नावाला स्तुती आणि धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्त जो जिवंत देव, पुनरुत्थित असा जो एकच एक देव, जो थोर असा सर्वश्रेष्ठ देव, त्याची आराधना, त्याची उपासना करण्यासाठी, त्याने केलेल्या उपकारांचं स्मरण करण्यासाठी आणि त्याने केलेल्या बलिदानाचं आठवण करून त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रभुदेव बाप्पा हा सुंदर दिवस दिला, समय दिला, स्वातंत्र्य दिलं. थोडक्यात नका होईना प्रभू तुमच्या पवित्र मंदिरामध्ये तुम्ही घेऊन आलात. या सर्वांबद्दल प्रभू आम्ही आपल्या नावाला स्तुती आणि धन्यवाद देतो. प्रेमळ देव बाप्पा, आजच्या दिवसामध्ये सर्व ठिकाणी वेगवेगळ्या चर्चेस मधून, वेगवेगळ्या ठिकाणी प्रभू देव बाप्पा आपल्या लोकांनी जे वचन दिलं गेलेलं आहे, आपल्या सेवकांच्या द्वारे वचन दिलं गेलेलं आहे, ज्यांच्या कानावरती वचन आलेलं आहे, प्रभू प्रत्येकाच्या जीवनात कार्य करावं. या दिवसांमध्ये प्रभू जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुमचं वचन हे मोठ्या सामर्थ्यानं केलं जावं. आणि प्रभू देव बाप्पा, जोपर्यंत वचन सर्व जगतामध्ये पसरत नाही तोपर्यंत तुमचं आगमन होत नाही. आणि म्हणून प्रभू देव बाप्पा जे यासाठी सेवा करत आहेत त्यांची सेवा आशीर्वादित करावी, अनेकांना ख्रिस्त येशू हा कळावा, तारणाचा आनंद मिळावा, यासाठी प्रार्थना सहाय्य करावं. पुन्हा एकदा प्रभू आपल्या लेकरांनी जे दान अर्पण आणलेलं आहे प्रभूजी, त्यावरती तुमचा आशीर्वाद द्यावा आणि प्रभू याचा उपयोग तुमच्या गौरवासाठी व्हावा, योग्य रीतीने व्हावा, यासाठी आमचं सहाय्य करावं. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात प्रार्थना करतो. आता आम्ही जात असताना आपल्या शांतीनं, आपल्या आशीर्वादानं प्रभू तुम्ही आम्हाला विभक्त करावं, योग्य वेळी पुन्हा एकत्र करावं, ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र नावात करतो म्हणून तुम्ही मान्य करा. आमेन. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वांच्या बरोबर आणि आपल्या सर्व प्रियजनांच्या बरोबर, देवाच्या निवडलेल्या सर्व पवित्र जनांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. सर्वांना प्रेज द लॉर्ड. नियम मागच्या वेळेला सांगितलेले आहेत, एकमेकांच्या हातात हात देऊन भेटायचं नाहीये. आपण लांबून भेटू शकता एकमेकांना. जास्त वेळ न थांबता आपण आपल्या लवकर जाऊ शकता.